लग्नानंतर आमच्या बरोबर काय असं घडलं ज्यामुळे आम्ही फक्त आणि फक्त 2च महिने आनंदच्या मम्मी पप्पा बरोबर राहिलो. त्यानंतर आम्हाला वेगळं व्हावं लागलं. त्यानंतर मग ते मंगळसूत्र घाण ठेवून आम्ही डिपॉझिट दिलं. 1 मंथचं भाडं जे आहे ते आधी दिलं. सो हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. आणि मी एकटी नाही सांगणार आहे आजचा ब्लॉग, आनंद पण आहेत सांगतीला. पण आनंदला मी थोडंसं कामाला लावलंय, म्हणजे की आनंदला सांगितलंय चाय बनवायला. ते काय आमच्या घरात नवीन नाहीये, जे आधीपासून आमचे ब्लॉग बघतात त्यांना माहिती असेल. आमच्या घरामध्ये स्पेशली चाय बनवायसाठी आनंदच आहेत. आणि तुम्ही विचार करत असाल आज खूप तयार झाले ब्लॉग मध्ये, तर तसं काय नाहीये. मी शूट करत होते व्हिडिओज, त्यामुळे म्हटलं आता ब्लॉग पण शूट करावा आपला. सो आनंद आल्यावर आपण स्टार्ट करूयात. आनंद लवकर आणा ना चाय. चाय आपल्या दोघांसाठी बनवायचा, अख्ख्या गावासाठी नाही बनवायचा. अर्धा तास लागल. चाय आ गया अपना चाय. या सगळ्यांनी चाय प्यायला. आनंद ना, बाय द वे आनंद खूप छान चाय बनवतात, म्हणून मी आनंद ही ड्युटी दिलेली आहे स्पेशली. असंच गोड बोलून काम करायचं. आणि हिला तर शिकायचं नाही चांगला चाय कसा बनवायचा. आज तरच मस्त दिसतोय तू. मस्त दिसते. मी आज काही केलं नाही तसं. ठीक आहे, दररोज असं डुकरान दिसतेस ना, आज जरा चांगलं दिसतेस. स्टार्टिंगला चांगली तारीफ केली होती तर बरोबर नव्हतं वाटत. हा चल चाय प्यायला. तर आपण पटकन चाय पिऊन घेऊयात आणि मग नंतर आपला ब्लॉग जो आहे तो पटकन स्टार्ट करूयात. थोडं गरम चहा असतं का? चाय गरम दिला तरी प्रॉब्लेम, थंड दिला तरी प्रॉब्लेम. काय खरं नसतं लेडीज लोकांचं. असं किती लेडीज जवळ असतात. तोंडावर चहा फेकू काय? लय लेडीज लोकांना ओळखतो. तोंडावर चहा फेकावं लागेल. चाय कच झालता. चाय एक नंबर. कधी बुकशील पण. ओके सो फ्रेंड्स, चाय वगैरे पिऊन आपला झालेला आहे. आता आपण आपला ब्लॉग जो आहे तो स्टार्ट करूयात. तर फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की लास्ट ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझे SY चे एक्झाम झाले आणि त्यानंतर माझं लग्न झालं. ओके, तर तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की ही प्रत्येक ब्लॉग मध्ये बोलते की 15वी झाली, TY कम्प्लीट झाली आणि SY मध्येच लग्न केलं. तर ते मी कव्हर करायला विसरले. टॉपिक असा होता की मला तर पूर्ण ग्रॅज्युएशन करायचं होतं. तर मी आनंदला आधीच सांगितलेलं होतं, माझ्या घरच्यांनी पण बोलणं वगैरे त्यांचं एकमेकांबरोबर झालेलं होतं की आम्ही तिला इथपर्यंत शिकवलं, तर तुम्ही तिला TY जो आहे तो तिचा पूर्ण करा. तर ह्यांच्या पण घरचे हो बोलले होते. तर SY नंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर मग मी TY कम्प्लीट केलाय. माझ्याकडे डिग्रीज वगैरे सगळं आहे त्याचं. तर 100% मग तुम्हाला असं वाटत असेल की ग्रॅज्युएशन नाही झालेलं, पण माझं पूर्ण ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे. TY पूर्ण आहे. ओके, सो हा जो टॉपिक आहे इथपर्यंत होता. त्याच्यानंतर जसं की तुम्हाला माहिती, आम्ही जेजुरी वगैरे जाऊन आलो, पाया वगैरे पडलो. मग आमचं सुखद दाम्पत्य जीवन जे आहे ते स्टार्ट झालं होतं. तर लग्नानंतर आमच्या बरोबर काय असं घडलं ज्यामुळे आम्ही फक्त आणि फक्त 2च महिने आनंदच्या मम्मी पप्पा बरोबर राहिलो. त्यानंतर आम्हाला वेगळं व्हावं लागलं. आम्हाला का वेगळं होण्यास भाग पडला ते आपण ह्या ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहोत. विषय असा व्हायचा की लग्नाच्या 2-3 दिवसानंतरच मी असा काय विचार केलेला नव्हता की बाबा नाही का नवीन लग्न आहे तर आपलं काम वगैरे घरातलं करायचं नाही किंवा काय. 2-3 दिवशी जेजुरीहून आल्याच्या नंतर सगळे पाहुणे आपापल्या घरी गेल्यानंतर मी माझ्या कामाला लागले. बट काय गोष्टी अशा होत्या ज्या लग्नानंतर मला घरामध्ये ऍडजस्ट व्हायला थोडा वेळ लागत होता. कारण की मी मुंबईमध्ये राहिलेली आहे. माझ्या घरची परंपरा, माझ्या घरचे जे असतात ना रूल्स वगैरे, राहण्याची पद्धत ह्यांच्या घरच्यांपेक्षा पूर्णपणे डिफरंट होती. टोटली डिफरंट होती. अर्ध्याहून जास्त गोष्टी तर मी न सांगता आनंदच सांगतील की ते काय होते. तर आता पुढं आनंदचा आवाज. तर आमचं चालू झालं लग्नानंतरचा 2रा दिवस. तर मी दररोज दुकानावर जायला लागलो, माशाच्या दुकानावर. ही मस्त घरी असायची, जेवण वगैरे बनवायची, मला फोन करायची, मला व्हिडिओ कॉल करायची. 1-2 दिवस चांगलं चाललं होतं.
आणि जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, माझ्या जे 2 मोठ्या जावा होत्या त्या ऑलरेडी वेगवेगळ्याच राहत होत्या. तर लग्नानंतर मीच त्या घरामध्ये होते, म्हणजे की आम्ही, माझी सासू, सासरे, छोटा दीर आणि मी, आम्ही चौघे स्टार्टिंगला संगतीला राहत होतो. तर त्यावेळेस असं व्हायचं की काही गोष्टी मला त्या घरामध्ये समजत नव्हत्या, जसं की जेवण कसं करायचं हे मला जास्त एवढं कळत नव्हतं, कारण की मी बनवलेलं जेवण जास्त तर वेळ त्यांना आवडत नव्हतं, कारण त्यांचे जेवण बनवायची पद्धत खूप वेगळी होती. माझे सासू जसं की तुम्हाला माहितीये ते गावाकडचे आहेत, तर त्यांना त्या पद्धतीचं जेवण आवडतं. आम्ही त्या पद्धतीचं जेवण कधी मुंबईला करत नव्हतो, आमचं वेगळ्या पद्धतीचं जेवण व्हायचं. तर मी बनवलेलं जेवण बहुतेक वेळ त्यांना आवडत नव्हतं, तर मी घरातले इतर काम करायचे, जसं की कपडे वगैरे जे घरात काम करायला लागतं ते करायचं, आणि दुपारचं जेवण मी एक टाइमचं मी बनवायचे, बट रात्रीचं त्याच करायच्या स्वयंपाक. ठीक आहे, असं करत 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 काही दिवस गेले. तर आणि लग्नानंतरच असं काहीतरी झालं, म्हणजे की लग्नानंतर जसं की तुम्हाला माहित असतं की नवरा बायको फिरायला इकडे तिकडे जातात, बरोबर. तर मला माझी ना, सिरियसली मी सांगते, माझी खूप इच्छा होती की नाही का, लग्नाआधी तर कुठे फिरायला नाही भेटलं, कुठं जायला नाही भेटलं, तर आय गेस लग्नानंतर तरी आपल्याला चांगल्या चांगल्या जागेवरती नाही का फिरायला भेटल. आनंदला घेऊन मी इकडे जाईल, आनंदला घेऊन तिकडं. ऑब्व्हियसली कुठल्या बी मुलीचं स्वप्न हेच असतं की लग्नानंतर, आता आपण नाही का लग्न झालंय तर आपण आपल्या नवऱ्याबरोबर चांगल्या चांगल्या जागेवर फिरायला जावा वगैरे. असं तुला वाटत होतं, पण तू नाही बोलली मला कधी, पण मीच तुला स्वतःहून. तर मी कधी आनंदला बोलले नाही त्यावेळेस, कारण की मला ना असं, मी बघायचे आनंदला दररोज, मी दररोज त्यांना बघायची की नाही का, सकाळी पहाटे उठायचे 4ला 5ला, 4ला 5ला उठून मच्छी मार्केटला जायचे, पुणे स्टेशनला, तिकडनं माल वगैरे भरून ते इतके दमून 10 वाजता यायचे, परत दुकान लावायचं, परत 10 वाजेपर्यंत रात्रीच्या दुकानावर राहायचे. तर त्यांचं असं डेलीचं रुटीन बघून आहे ना, मला असं त्यांना बोलूच नव्हतं वाटत की मला कुठेतरी फिरायला घेऊन चला. आणि आमच्या घरामध्ये रिवाज होता, लग्नानंतर डायरेक्टली सकाळी 6 वाजता माझ्या सासूबाई आहेत त्या मला 6ला उठवायच्या, आणि माझ्या मोठ्या दिराचे मुलं तिकडं आहेत. हिला मुंबईची सवय थोडा उशिरा उठण्याची, आणि इकडे आल्या आल्या सवय उशिरा उठण्याची नव्हती आनंद, उठत होते मी, कारण की मी कॉलेजला जायचे. ऑब्व्हियसली मी सकाळी 7ला उठायचे, फक्त फरक इतका होता की सकाळी 7ला उठून मी कधी स्वयंपाक वगैरे नाही केला, कारण की मला टिफिन ऑब्व्हियसली मम्मी बनवून द्यायची कॉलेजला बरोबर, जाताना. हा. कारण की माझं कसं होतं, मी ना कॉलेजवर आल्याच्या नंतर मला जितकं काम द्या मी तितकं काम करेल, पण सकाळी उठल्या उठल्या ना माझ्याकडून काय अपेक्षाच माझी मम्मी पण नव्हती करत की बाबा ही मला काहीतरी करू लागत नाही. मॉर्निंगला मम्मी टिफिन द्यायची, माझा, पप्पाचा, भावाचा, सगळ्यांची टिफिन मम्मी द्यायची. पहिल्यापासून आमच्या घरी हा रूल होता. बट इथं आल्याच्या नंतर तर सकाळी 6 वाजता उठायचं, खटखट 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 आवाज येणार. म्हणजे दोन रूम होते ना, हा, एक आम्ही पलीकडच्या रूम मध्ये, आमचा वेगळा लग्नानंतरचा एक रूम झाला होता, आणि ते हा. लोक दुसऱ्या रूम मध्ये म्हणजे झोपत असायचे. आपण बोललो तर 1 BHK जरी जसा असतो ना हो, तसं मांडलं तरी चालेल. ठीक आहे, तर हॉलमध्ये यांची फॅमिली वगैरे झोपायची ना, रूम मध्ये आम्ही दोघं. हा. तर मग त्यानंतर कसं व्हायचं, 6ला खटखट खटखट आवाज यायचा, मग आनंद 5ला उठून जायचे. मग आनंद गेल्याच्या नंतर मला काही झोप नव्हती लागत, मग मी उठायचे. कधी कधी मला झोप लागायची, कधी कधी मी उठायचे. उठल्याच्या नंतर आंघोळ वगैरे करायचं, घर स्वच्छ करायचं, दिवाबत्ती करायची मला सवय होती, चाय नाश्ता सगळ्यांना द्यायची मला सवय होती. दुपारपर्यंत जेवण, आणि इतक्या लवकर जेवण बनायचं तिथं, चाय पिलं नाही की लगेच जेवणाची तयारी करायची. हो. 8-9 वाजता जेवणाची तयारीला लागायचं, तर 10 पर्यंत जेवण झालंच पाहिजे. तर ना असं करता 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 मी लय कंटाळले. 1 महिना आमचा असंच निघून गेला. हम्म. 1 महिना असंच गेला. मग मी आनंदला अशीच बोलले बसल्या बसल्या, मला करमत पण नसायचं कधी कधी नाही का, म्हणजे ज्या व्यक्तीबरोबर आपण लग्न करून आलो तुम्ही पण समजू शकता, तर तो व्यक्तीच आपल्याबरोबर थोडा सुद्धा टाइम जो आहे तो स्पेंड नाही करू शकतो, तो दिवसभर कामामध्ये. तर मी अशी दिवसभर एकटी बसलेली असायचे, असे काय ना काय. माझी सासू पण कधी शेजाऱ्यांकडे जाऊन बसायच्या, त्या कधी माझ्या मोठ्या जावांकडे जाऊन बसायच्या, त्या छोट्या छोट्या त्यांची मुलं होती तिकडे जाऊन बसायच्या. तर मी असं स्वतःला असं एकटी फील करायला लागले. तर मी एक दिवस आनंदला बोलले, आनंद आपण किती दिवस झाले कुठे फिरायलाच नाही गेलो. हे तर मला स्वतः बोलत नव्हते, पण मी जेव्हा त्यांना बोलले ना, तर मग मला बोलले ठीक आहे तू काय टेन्शन नको घेऊ, आपण जाऊ फिरायला. तर मी म्हटलं ठीक आहे. तर फर्स्ट टाइम मग आनंदनी मला सांगितलं नाही की कुठं चालत, कारण मी पुण्यात कधी फिरलेलीच नव्हते. तर आनंदनी मला फर्स्ट टाइम तेव्हा तयार वगैरे होऊन मी वेस्टर्न वगैरे वेअर केले होते. आपल्याकडे फोटो असतील बहुतेक त्याचे. असतील. तर आम्ही कानिफनाथला गेलो होतो सगळ्यात आधी. आमच्या इथनं जवळ आहे, सासवड घाटाच्या तिथं लागतो. तर तिथे गेलो होतो आम्ही देवदर्शनालाच. ठीक आहे, तिथं पण देवदर्शनालाच गेलतो आम्ही, असं कुठे दुसऱ्या जागेवर नाही गेलोय. 10-11ला गेलो होतो, आणि आनंद मला बोलले की मला 4 वाजेपर्यंत तरुण आपल्याला रिटर्नच यावं लागेल, कारण की दुकानावरती कोणी नाहीये. म्हटलं इथं पण दुकान
ठीक आहे म्हटलं, आता काय बोलू नव्हते शकत मी. म्हणलं जाऊ दे, जितका टाइम भेटतो तितकाच सही. मग आम्ही गेलो, फिरून वगैरे आलो 4 वाजता. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो घरी. त्यानंतर काय झालं, तेच चालू झालं माझ्या मम्मीचं. गेला दुकानावर कोण नाही. दुकानावर कोण नाही. म्हणलं मी आलोय ना, म्हणजे थोडं लवकर यायचं हे ते. आता तुम्हाला तर माहितीच आहे, आपण बाहेर गेलो थोडाफार लेट होतोच, 10-15 मिनिटं इकडे तिकडे झाले तर थोडं ऍडजस्ट केलं पाहिजेच ना. सिरियसली पण मी ऐकून मला लय वाईट वाटायचं की बाबा असं का. तिथं पण मी त्या गोष्टी इग्नोर केल्या. ठीक आहे बाबा, जाऊ दे चला. मग आनंदला आम्ही ना एकमेकांकडे नुसते असे बघत राहायचं, आम्ही काय आणि बोलतच एकदम नसायचं. लाईटली घ्यायचं त्या त्या गोष्टी आम्ही लाईटली घेतो. वाईट दोघांना पण वाटायचं, पण आम्ही कधी बोललो नाही त्या गोष्टी. ठीक आहे बाबा, दुसरं तिसरं आता दुकानावर पण कोणी नाही, त्यांची पण गोष्ट बरोबर आहे, मग ठीक आहे सोडून द्यायचं. मग परत असंच करता करता 4-5 दिवस गेले, 1 हफ्ता गेला. मग आनंद मला बोलले की एक काम कर, लय खूप उन्हाळा होता ना त्यावेळेस आमचं जेव्हा लग्न झालं होतं. तर त्या दिवशी होता मंडे होता. तर मला बोलले होते 2 दिवस आधी, फ्रायडेच्या दिवशी, की आपण ना तरुणा मंडेला फिरायला जाऊ. तर म्हटलं अरे वा, कुठं. तर मला बोलले मी तुला एक चांगल्या जागेवर घेऊन जातो, आणि कसं आपण ना सोमवारच्या दिवशी जाऊ, कारण की मंडेला कसं फिश शॉपला थोडीशी ना रश जी असते ती कमी असते. तर मग आपण थोडं दुकान लेट लावलं तरी काय घरचे काय बोलणार नाही, काय प्रॉब्लेम नाही. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही मंडेला असा विचार करून गेलो. आणि साडी वगैरे घालून मला सांगायचं ना या माणसांनी की तरुणा मी तुला अशा ठिकाणी घेऊन चाललोय, काहीच बोलले नाहीत. आणि जेव्हा मी फर्स्ट टाइमला जेव्हा कानिफनाथला गेले तेव्हा पण मला नाही सांगितलं की आपण ॲटलीस्ट ठिकाण तर सांगा. माणूस त्या हिशोबाने ड्रेसिंग करतं ना की बाबा आपल्याला कुठं जायचंय. कानिफनाथला जायचं होतं, तिथं मला साडी वेअर करायची होती, तर मला सांगितलं ना, तर तिथं मी वेस्टर्न वेअर करून गेले. का वेस्टर्न म्हणजे तिला साडी का घालायला सांगितली, कारण की आम्ही लास्ट टाइम गेलो होतो तर माझी मम्मी थोडंसं बोलली होती की नाही का असे वेस्टर्न वगैरे कपडे घातलेत. म्हणजे तिने एवढं त्या टाइमला समजून नव्हतं घेतलं, आणि काय माहिती तिला समजायचं होतं की नव्हतं तिलाच माहिती. तर त्या हेतूने मी तिला बोललो होतो की ह्या वेळेस तू साडी घालून चल. रविवारीच सांगितलं होतं की आपल्याला उद्या फिरायला जायचं आहे, तू तयार होऊन बस. तर मग सकाळ सकाळी उठल्यावरच मग तयारीला लागलं. मग आईला पण सांगितलं होतं की मी चाललो. मला तर पहिलं जाऊ नाही दिलं, कुठं चालला, कशाला चालला, दुकान लावायचं हे ते. मम्मीने भरपूर बडबड केली, पण मला माहिती आहे माझी आई आहे. तर मी त्या हेतूने तिला समजवलं, म्हटलं नाही दुकानाचा काय टेन्शन नको घेऊ, मी दुकानाच्या आधी येईन, कारण की आम्ही पण घरामध्ये लय बसून बसून बोर झालो. तिला कुठं लांब घेऊन नाही जाता आलं, पण लग्न झाल्यापासून कुठे गेलो नाही तिला घेऊन, कुठं लांब गेलो नाहीत. तर आज माझा विचार चालला की हिला चांगल्या जागेवर मी घेऊन जातो आणि मी लवकर येईन असं मी तिला बोललो. तर बोलली, मग ती नाही बोलली, पण तिला मी कन्व्हिन्स केलं. तर ती बोलली ठीक आहे तू जाऊन ये. तर मस्त मग आम्ही 2 व्हीलरवर 2 जण हिला घेऊन गेलो मी खडकवासल्याला. त्याची त्याला ते वातावरण तिकडचं ते पाणी वगैरे बघून ही लय खुश झाली. मग आम्ही तिथं काही वेळ माहितीये का, आम्ही 2 जण तिथं मस्त बसलो, तिथं व्हिडिओज काढल्यात, रील्स काढल्यात, तिथं आम्ही भजी वगैरे तेव्हा खाल्ली. टिकटॉक होतं. हा, त्या टाइमला टिकटॉक खूप ट्रेंडला चाललेलं होतं. तर मस्त तिथं आम्ही रील्स वगैरे काढल्या. आम्ही गेलो होतो खडकवासल्याला आणि आम्ही व्हिडिओ काढल्यात काय गोव्याच्या किनाऱ्यावर. ते गोव्याच्या किनाऱ्यावर सगळे माणसं एक ते इतक्या दिवसानंतर फिरायला घेऊन गेले ते पण त्यात पण साडी. सगळे माणसं मस्त पाण्यामध्ये एन्जॉय करतात आणि मी साडी घालून पाण्यात जाऊ. नाही, तरी पण आम्ही तिथं भरपूर एन्जॉय केला. हिला पण मस्त वाटत होतं, पीसफुल वाटत होतं, ती जागाच चांगली होती. म्हणजे कसं आहे, खूप छान वारा वगैरे होता आणि सनसेट होत आला होता. खूप छान आम्ही म्हणजे पूर्ण एन्जॉय केला आणि खूप लांब होतं. तर आणि फर्स्ट टाइम मी खडकवास डॅम जो आहे तो फर्स्ट टाइम बघितला होता. मी तर उल्हासनगरमध्ये राहून कधी डॅम नाही बघितला आजपर्यंत. हा, तर मग काय झालं, आम्ही एन्जॉय वगैरे केला आणि आम्ही 11 वाजता गेलो होतो. तर 11 ते 2-3 वाजेपर्यंत आम्ही तिथे थांबलो. 3च्या नंतर आम्ही विचार केला की चला आता दुकानाचा पण टाइम झालाय, जाता जाता आपल्याला 4-5 वाजून जातील. अर्ध्या रस्त्यापर्यंत आलोत आणि अचानकच आमच्या गाडीचं टायर आहे ते पंक्चर झालं. पण ती होती बुलेट, एवढी हेवी होती, एवढं गरम ऊन होतं, बापरे एवढं गरम होत होतं. आणि ती साडी घातली होती हिने, धक्का मारला, एवढा मला त्रास झाला ना. आणि पूर्ण रस्त्यामध्ये किती किलोमीटर, आम्ही 4 ते 5 किलोमीटर माहितीये का, एक पण पंक्चरचं दुकान नव्हतं माहितीये का उघडे. म्हणजे की त्या दिवशी आमचे इतके हाल झाले ना, तुम्हाला मी शॉर्ट मध्ये इतके हाल. गाडीचा टायर पंक्चर झाला. आम्ही दोघं त्या जागेवर जे आहे ते नवीन होतो, तर आम्हाला कुठे आजूबाजूला गॅरेज दिसत नव्हतं.
कोणाला कॉल करावं, कोणच येणार नव्हतं, कारण की एवढ्या आम्ही लांब. खूप लांब होतो, कुठला मित्रही येऊ शकत नव्हता, कारण आम्ही खूपच जास्त लांब होतो. तर आम्ही आजूबाजूवाल्या लोकांना शॉपला विचारले की बाबा इथं टायर पंक्चर झालं, आमचं इथं कुठेतरी गॅरेज आहे का, तर ते लोक बोलले इथून तुम्हाला डायरेक्ट 4 ते 5 किलोमीटर लांब तुम्हाला गॅरेज जे आहे ते मिळेल. ते का? आम्ही लय टेन्शन मध्ये आलो आणि वाजत आले होते जास्ती, जवळजवळ 4 ते 5 वाजत आले. तर घरी पण पोहोचायचंय, टायर पण पंक्चर झालं, काय करायचं आता. तर मग आनंदला बोलले जाऊ द्या, टेन्शन नका घेऊ, घरी कॉल करा आणि सांगा की असं असं झालंय. त्याच्यानंतर आम्ही 4 ते 5 किलोमीटर गाडी ढकलत इतक्या उन्हामध्ये आम्ही ती गाडी घेऊन गेलो गॅरेजवाल्याची. तर गॅरेजवाल्यांनी गाडी वगैरे बनवली, आम्हाला अक्षरशः तिथंच अंधार झाला. हा 6 वाजले आम्हाला. घरच्यांनी काय कॉल नाही केला, मग त्यांना राग आला होता ऑलरेडी. हा. त्यांना राग आला होता, त्यांनी कॉल नाही केला. आम्ही समजून गेलो, तर म्हटलं जाऊ दे आता काय असेल, आपण घरी गेलो त्यांना व्यवस्थित समजू की आपल्या बरोबर काय झालं होतं. पण त्या टायमिंगला पण त्यांनी चिडचिड केली की मग नंतर आम्ही ते पंक्चर वगैरे काढली. नंतर घरी आलो तर मग तेच चालू झालं मम्मीचं, कशाला जायचं होतं हे ते. म्हणजे की ना त्या दिवशी आमचे ऍक्च्युअल मध्ये घरामध्ये जे आहे ते आमची तू मेमे झाली होती घरात. आता आमच्या दोघांना नव्हतं माहिती की असं पुढे जाऊन आमच्या बरोबर होणार आहे, की कुठे जाण्यावर पण म्हणजे नाही का आम्हाला 10 वेळा विचार करावा लागेल. मग आम्हाला लय अशा गोष्टी ऐकायला मिळायला लागल्या की नाही का दुकानावर लक्ष नाही, यासाठी लग्न करून दिलं का, आणि हे ते अशा भरपूर काही गोष्टी होत्या आणि मला खूप वाईट वाटायच्या. आता आता मला त्या गोष्टीचा काय फरक नाही पडत, कारण की मी तेवढे आता मला बुद्धी आलेली. पण त्या टायमाला नवीन लग्न होतं, तर मला असं वाटत होतं की पुढच्यांनी जे आहे ते समजून घेतलं पाहिजे, बट तसं काय झालेलं नाही आमच्या लाईफमध्ये. आणि मला लय राग आला. मग मी आनंद बरोबरच रुसून बसले होते की असं कसं तुमच्या घरचे बोलतात हे ते, म्हणजे नाही का लय वाईट वाटायचं मला. मग ते बोलायचे की त्यांचा स्वभावच तरुणा पहिल्यापासून तसा आहे, ते फर्स्ट प्रायोरिटी त्यांच्या दुकानाला देतात, मग ते काय का असे ना. म्हटलं बरोबर आहे, फर्स्ट प्रायोरिटी बिझनेसला देतात त्यासाठी नाही, बट लग्नानंतर महिन्यातून एकदा किंवा दोनदा आपण लेट झालो किंवा आपण कुठे गेलो तर ऍडजस्ट करणारे घरचेच असतात ना. आपण तिसऱ्या पर्सनला तर बोलू नाही शकत. आपलेच घरचे जे आपल्याला ऍडजस्ट करू शकतात, आपल्याला समजून घेऊ शकतात. आणि जर त्या टायमाला त्यांनी समजून नाही घेतला, मग काय मतलब आहे. तर त्या दिवशी आमची खूप तू मेमे झाली. त्याच्यानंतर मग 3 ते 4 दिवस असंच घरामध्ये वातावरण खराब होतं. मग आणि माझं कसं होतं, मला ना पहिलं पटकन कुठल्या गोष्टीवर राग आला तर लयच राग आला. मग माझं असं होतं, कारण की मग मला असं पुढच्या बऱ्यानं जास्त असं मन खोलून बोलून नव्हतं वाटत. असं वाटायचं की पुढचं आपल्याला बोलते पण त्याच्या मनामध्ये आपल्यासाठी राग आहे. जर राग नसता तर ते काय बोललेच नसते, पण त्यांना राग आहे तर माझ्या पण डोक्यात तो राग असायचा. मग मी पण जास्त बोलणं, मग हळूहळू बोलणं कमी केलं. मग आनंद पण मला बोलायला लागला की काय झालं, का अशी गपगप राहते. म्हटलं मला करमत नाही. म्हटलं मी सरळ आनंदला बोलायची, मला करमत नाहीये. माझा रिझल्ट लागला, मी पास झाले SY मध्ये, ती पण खूप छान पर्सेंटेजनी पास झाले. आणि मग त्याच्यानंतर मग मी घरच्यांना सांगितलं की बाबा मी पास वगैरे झालेली आहे. माझ्या मैत्रिणीचा मला कॉल आला होता की मी खूप छान पर्सेंटेजनी पास झाले, तर आता मला TYच्या एक्झामची जी आहे ती तयारी करायची आहे, तर त्यासाठी मला मुंबईला जावं लागेल. परत मला पुस्तकं वगैरे तिकडनं जाऊन आणावं लागेल. आणि मला ह्याच्यानंतर ना मी घरातले इतके कामं वगैरे नाही सांभाळू शकत, कारण की मला माझे एक्झाम पण द्यायचे असतील, मला अभ्यास पण करायचा आहे. तर असं मी आनंदला व्यवस्थित एकट्यामध्ये सांगितलं होतं की बाबा आनंद असं असं आहे. तर मला बोलले ठीक आहे, तू काय टेन्शन नको घेऊ, जेव्हा जायचं असेल तेव्हा मला सांग, मग आपण जाऊ मुंबईला, जाऊन एक्झाम्स वगैरे तुझे बुक्स वगैरे आहेत ते आपण घेऊन येऊ जाऊन. म्हटलं ठीक आहे. मग माझ्या मैत्रिणींचे कॉल यायला लागले मला की तरुणा, TYचे जे क्लास आहे ते चालू झालेत, बरे तू क्लास अटेंड नाही करत आहे तरी पण आहे ना, तू काय कर, बुक्स वगैरे घेऊन जा, अभ्यास वगैरे करत राहा. मी तुला इथे सगळं सांगत जाते की काय काय नाही. भले तू एक महिन्याला पण आली तरी पण तू इतकी. आणि त्या टायमाला मी ऍक्च्युअल मध्ये लय हुशार होते. माझ्या अख्ख्या ग्रुपमध्ये, सगळ्या ग्रुपमध्ये मी हुशार होते. मी खरं सांगते, सगळ्यांना मी शिकवायचे. आणि आमच्या ग्रुपमध्ये ते एक असतं ना लेडी डॉन ती मी होते. रागीट पण होते मी, त्या मैत्रिणीला वरडायचे पण मी सगळं त्यांना शिकवायचे. आम्ही एक संघ बसून ग्रुप स्टडी वगैरे करायचो कॉलेजमध्ये. तर ते मला बोलायचे आता तू नाही आमच्या बरं, मग आम्ही अभ्यास कसा करणार, तूच तिकडे. म्हटलं मी येत जाई ना मम्मीकडे आले कधी, तर मग आपण बसून ग्रुप स्टडी वगैरे करत जाऊ. तसं करता करता मग ती डेट आली मुंबईला जायची. झाला विषय असा, तर मी ही गोष्ट माझ्या घरच्यांशी डिस्कस केली की म्हटलं नाही का आम्हाला मुंबईला जायचंय, म्हटलं तिचे बुक्स आणायचे, तर त्या बुक्सचा आणि कॉलेजचं थोडी फीज असणार जे तुम्हाला भरावी लागणार आहे. तर मी त्यांना सांगितले एवढी एवढी अमाऊंट आहे ना आम्हाला जायचंय. तर त्या टायमिंगला ते डायरेक्टली नाही बोलले आणि बोलले की नाही ना, आता कशाला, लग्न झालंय आता, हे ते भरपूर काही गोष्टी बोलले ते की आमच्याकडून नाही होणार, दुकान कोण करेल, मग तू तिकडे गेल्यावर कसं दुकान वगैरे मॅनेज करणार.
पण मग मला स्वतःच माझं मन खात होतं की नाही का, मी बोललो होतो हिला, मी हिला प्रॉमिस केला होता की नाही लग्नानंतर मी तुला शिकवणार आहे, तू टेन्शन नको घेऊ. आणि मग कसं झालं असतं, मग तिच्या घरचे पण बोलत होते ना की तुम्ही लग्नानंतर तिला शिकवा. मग ते सगळं काय बोलले होते ते सगळं माझ्या डोक्यामध्ये चालूच होतं. आणि मग ते कसं तोंडावर पडल्यासारखं झालं असतं ना, की तिला पण तिचे मम्मी पप्पा बोलायला उभे राहिले असते, हे बघितलं तुला बोललो होतो ना तुला ते घरचे शिकवणार नाहीत, हे ते भरपूर काही गोष्टी होत्या ना. आता काय झालं, जे आम्ही विचार केला होता, जे आम्ही बोललो होतो की तुला नाही शिकवणार, आणि तेच झालं. मग हे नको होतं आम्हाला, म्हणून मग मी घरच्यांना डिस्कस केलं. घरचे डायरेक्ट नाही बोलले. आम्ही एवढं डिसअपॉइंट झालं. त्या दिवशी पण घरामध्ये थोडी बाचाबाची झाली. म्हणजे कंटिन्यू आमच्या घरामध्ये थोडंफार चालूच होतं. त्याच्यानंतर चालूच व्हायला लागलं मग सारखं सारखं. 1-2 दिवस परत गेले आणि मी परत एकदा डिस्कस केलं. तर मी त्यांना बोललो, म्हटलं तुम्ही पैसे पण देत नाही, तिला शिकवत पण नाहीत, म्हटलं कसं काय करायचंय म्हटलं. त्यांना मी क्लिअर बोललो, एकतर तुम्ही म्हटलं तिला शिक्षणाला पैसे द्या म्हटलं, नाही तर म्हटलं मी काहीतरी दुसरं काम करेल म्हटलं, आणि मी तिला शिकवणारच म्हटलं. तर पप्पा पण बोलले ठीक आहे म्हटलं, तुला दुसरंच काम करायची इच्छा आहे म्हटलं तर कर म्हटले. तर मग माझ्या पप्पांनी त्या टायमिंगला त्यांच्या मित्राचा एक रिक्षा घेऊन दिला शिपने. तर बोलले तुला ह्याला 300 रुपये शिप द्यावे लागन, मग तू दिवसभर चालव आणि काय ते तुझं मॅनेज कर. तर मग मी त्या टायमिंगला तो रिक्षा घेतला, मग मी रिक्षा चालवायला लागलो. त्याच्यानंतर मग माझी मम्मी, म्हणजे मी पैसे आणायला लागलो ना, मग पैसे माझे जमा व्हायला लागले थोडे थोडे. तर त्या टायमिंगला पण मम्मी बोलायला लागली की आता तुला 200 रुपये द्यावे लागतील दर दिवस. म्हटलं कशासाठी, म्हणजे मग आता तुम्ही तर घरात राहतात ना, तुम्हाला 200 रुपये तर द्यावे लागतील म्हटले दर दिवस. म्हटलं यार आई असं नको करूस म्हटलं, मला तिला शिक्षणाला पैसे लागतात आहे म्हटलं. तुला 200 रुपये दिले, मला 300 रुपयाची शिप द्यावी लागते, कधी पोलीस अडवतात, माझ्याकडे लायसन नाही, काय नाही, भरपूर काय गोष्टीत म्हटलं. त्या दिवशी आम्ही ज्या शेवट दिवस होता आमचा, त्या दिवशी आमच्या घरामध्ये थोडी बाचाबाची झाली. आणि आम्ही त्या टायमिंगला, त्याच रात्री तुम्हाला विश्वास नाही होणार, आम्ही त्याच रात्री पावसामध्ये घरामधनं बाहेर पडलो होतो. तर सिच्युएशन अशी झाली की ज्या दिवशी आमचे भांडण घरामध्ये झालं, तू मेमे खूप जास्त वाढली, डोक्यावरून पाणी चाललं होतं, तर आम्ही त्या दिवशीच घरातनं निघायचा डिसिजन घेतला दोघांनी एकत्रच. आणि माझ्याहून जास्त यांच्याच मनामध्ये राग होता, तर हे बोलले आत्ताच्या आता निघायचं, आपल्याला नाही राहायचं, असं बोलले. ठीक आहे म्हटलं. आणि जेव्हा हे सगळं भांडण चाललं होतं त्या टायमिंगला तिथे एक लेडीज होती, ती आनंदच्या लहानपणापासून आनंदला आणि त्याच्या घरच्यांना ओळखणारी लेडीज होती. तर तिला कुठेतरी बिचारीला असं वाटलं असेल की नाही बाबा हे लहान आहे, तर त्यांच्याबरोबर काहीतरी चुकीचं झालंय. तर त्या बिचारीने आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली. म्हणली काय टेन्शन नका करू, काय एवढं टेन्शन घ्या, सगळ्यांच्या घरात होत असतं म्हणतात, काय काळजी नका करू, तुम्ही चला माझ्या घरी. मग आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर तिने आम्हाला रात्रभर तिथे, रात्रीचं आम्हाला चांगलं जेवण चारलं. म्हणले काय टेन्शन नका करू, रात्री आम्हाला झोपायला त्यांनी बिस्तर वगैरे दिला. आम्ही तिथे रात्रभर झोपलो. आणि सकाळी उठून मग आम्ही डिसिजन घेतला की आनंद आता काय करायचं. त्याच्यानंतर आम्ही रूम्स वगैरे बघायचं चालू केलं. आणि मग आम्हाला फायनली तिनेच सांगितलं की इथेच बाजूला माझ्या एक रूम खाली होणार आहे 10 दिवसाने, तर तुम्ही त्या रूम मध्ये शिफ्ट होऊ शकता. तर मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, कारण की माझं जास्त इंटरॅक्शन नव्हतं. ती लेडीज जी आनंदच्या ओळखीची होती, पण तिला वाटलं ना की ही मुलगी नवीन आहे, म्हणजे सून आहे त्या घरची, ती मला बिचारे जास्त कॉपरेट करत होती. खरंच तिला थँक्यू आहे माझ्याकडनं, ते पण ब्लॉग बघतात मला माहितीये. तर मग त्यांनी बात वगैरे करून दिली आम्हाला, आणि तो रूम जो आहे तो आम्ही फिक्स केला. त्या टायमिंगला आमच्याकडे काहीच नव्हतं, म्हणजे आम्ही सगळे मोकळे होतो. कारण कारण की मी माझं सगळं स्वतःच समजायचं, हे माझं दुकान आहे, हे माझं घर आहे. पण त्या टायमिंगला जेव्हा सिच्युएशन आले तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, कारण की मी जे पण काम करायचो सगळा पैसा घरच्यांकडे देत असायचो, माझ्याकडे काहीच नसायचं. आणि मी कधीच त्यामधले असे पैसे वगैरे काढून कधीच नसतं ठेवत, आणि ठेवले पण तर 100-200 रुपये ठेवा, त्याच्यावर कधीच नव्हतं ठेवत. आणि फ्रेंड्स, मी आयुष्यात कधी भाड्याचं घर काय असतं हे मला कधीच माहिती नव्हतं, की त्याला डिपॉझिट द्यावं लागतं, किंवा ते डिपॉझिट आपल्याला नंतर जेव्हा आपण रूम खाली करतो आपल्याला ते रिटर्न भेटतं, किंवा भाडं काय असतं, मला हे काहीच माहिती नव्हतं. त्यांनी 5,000 आमच्याकडून डिपॉझिट घेतला. आणि रेंट तेवढे पण 5,000 डिपॉझिट नव्हते, ते पण जमा नव्हतं. केले होते माहितीये का, दररोज रिक्षा चालून ते कसे तरी आम्ही जमा केले होते. ते 5,000 डिपॉझिट दिलं. आणि त्यानंतर 1 महिन्याचं त्यांनी भाडं सुद्धा आमच्याकडून ऍडव्हान्स आम्हाला सांगितलं की आम्हाला 1 मंथचं भाडं जे ऍडव्हान्स, ज्या दिवशी तुम्ही रूम खाली करता त्या दिवशी तुम्हाला तो ऍडव्हान्स काय येते तसा कट करून मिळेल, असंच काहीतरी सिस्टम होता. ठीक आहे. नंतर आम्ही डिस्कस केलं त्याच दिवशी. म्हटलं आनंद असं सिस्टम आहे. म्हटलं आनंद कुठून आणायचे 5,000 रुपये, परत 4,000 रुपये भाडं आहे. म्हटलं तर 4,000 रुपये भाडं ऍडव्हान्स म्हणजे की 9,000 रुपये झाले.
9,000 त्याच्यानंतर आपल्याकडे गॅस नाही, आपल्याकडे काहीच नाही, कसं आपण काय करायचं? तर मग लय टेन्शन मध्ये, आम्हाला कोणी पैसे द्यायला हेल्प करणारं नव्हतं आणि आम्हाला कोणाकडे असे मागायचे पण नव्हते. तर मग माझ्याकडे लास्ट एकच ऑप्शन होता की मला लग्नात मिळालेलं जे मंगळसूत्र होतं ते मी मंगळसूत्र घाण ठेवलं. मला आनंद लय बोलले की नको तरुणा नको. म्हटलं हे बघा, माझं शिक्षण पण खूप महत्वाचं आहे. म्हटलं मला ना डेली कॉलेजमधून फोन येतात ते मैत्रिणीचे की तू कधी येणार आहेस, तू कधी बुक्स घेऊन जाणार आहेस, कारण की परत 2 महिन्यांनी सेमेस्टर होता. मला खूप टेन्शन आलं होतं त्यावेळेस आणि माझ्याकडे दुसरा काय पर्याय नव्हता आणि मला माझ्या मम्मी पप्पांकडून 1 रुपयाही घ्यायचा नव्हता आणि यांच्या घरच्यांनी पण काय मदत करायला हातवर केले होते, तर मग आमच्याकडे काय पर्यायच नव्हता दुसरा. त्यानंतर मग ते मंगळसूत्र घाण ठेवून आम्ही डिपॉझिट दिलं, 1 मंथचं भाडं जे आहे ते आधी दिलं आणि तर मग आम्ही मुंबईला जायसाठी निघालो. तिथे गेल्याच्या नंतर आम्ही पुस्तकं वगैरे मी कॉलेजचे घेऊन आले. सिच्युएशन अशी झाली की मग मी घरामध्ये अभ्यास वगैरे करायचा माझा प्रयत्न चालू असायचा, पण मला टाइम नसे भेटत आणि आम्हाला रूम पण शिफ्ट करायचा होता. त्याच्यानंतर मग 2-3 दिवस आनंदचा जसं दुपारी टाइम जसा आनंदला भेटेल तसं मग आम्ही रूम शिफ्ट केला. आणि शिफ्टिंग पण कशी केली माहितीये का, तो रिक्षा होता ना, हा. म्हणजे आमच्याकडे एवढं काय नव्हतं, काहीच एक नव्हतं. बेड होता, त्या बेडवर गादी सांगतो नव्हती. आम्हाला हा. पण एवढा संसार नव्हता नव्हता भेटला. मिळाला. आणि काय भेटलं होतं फक्त आम्हाला, एक बेड होता, एक कबड होता, बेड होता, ड्रेसिंग होती, ड्रेसिंग होता, किचनचे भांडे होते, थोडेफार भांडे बस. होते, दॅट्स इट. त्याच्यावर आम्हाला काय काहीच एवढं नाही. भेटलेलंच नव्हतं. नंतर आमची शिफ्टिंग वगैरे झाली, ठीक आहे. बाकीचं तर सामान आमच्याकडे होतं, पण आम्हाला जेवण कशावर बनवून खायचं आम्ही? आमच्याकडे गॅस गॅस पण नव्हता आमच्याकडे. कधी कधी सीन असा व्हायचा, आनंद म्हणजे नाही का त्या टायमिंगला त्यांच्याकडे लायसन नव्हतं, पण इमिडिएटली काहीतरी काम करायचं म्हणून ते रिक्षा चालवायचे आणि कधी कधी तर असं व्हायचं 2 पैसे कमवून घेऊन यायचे आणि कधी कधी हवालदार ते सुद्धा चालान कापायचे आणि ते पण जे आलेले पैसे आहेत का ते पण निघून जायचे कारण की आमच्याकडे. कधी मला वाटलंच नव्हतं की मी रिक्षा चालवून मी लायसन काढलं पाहिजे, कारण की माझं दुकान होतं, आम्ही सगळं काय वेगळ्याच विचारामध्ये होतं. पण अचानक आमच्या बरं असं घडलं. तर आमच्याकडे गॅस सुद्धा नव्हता, तर त्या बिचारीने आहे ना आम्हाला गॅस सुद्धा दिला होता, छोटावाला गॅस. कोणता गॅस माहिती आहे ना, तो टाकीसारखा गॅस असतो बघा, त्याच्यावरच छोटा एक बर्नर असतो, तोच तिने गॅस दिला. तर त्याच्यावर आम्ही जेवण वगैरे बनवायला लागलो, आमचं सगळं नीट चाललंच होतं. तर तेवढ्यात एक दिवस फोन आला. फोन कुठून आला, जो रिक्षा आम्ही घेतला होता का त्या मालकाचा फोन आला आणि तो डायरेक्टच काय बोलला, एवढी वाईट परिस्थिती आली ना आमच्यावर. एक तर मी पहिलं मंगळसूत्र होतं ते घाण ठेवून पुस्तकं वगैरे आणले, डिपॉझिट वगैरे दिलं आणि मग आमच्याकडे थोडेफार पैसे फक्त खर्चापुरतेच राहिलेले होते आणि जे आनंद दररोज कामाला जायचे ते शिप पण द्यायचे आणि आम्ही थोडेच पैसे फक्त साईडला टाकत होतो. तर आमच्याकडे गॅस वगैरे काहीच अरेंजमेंट नव्हती. आमच्याकडे फक्त बेड होता, तर त्याच्यावर गादी नव्हती, आमच्याकडे बेड होता, बिस्तरा नव्हता आमच्याकडे. आम्हाला सगळी त्या लेडीजने हेल्प केलेली होती, त्या बाजूवालीने सगळं हा, केलं तिने होतं. बिचारीने आम्हाला 2 चादर वगैरे सगळ्या दिल्या होत्या. असं करून आम्ही त्या घरामध्ये अक्षरशः 2 महिने काढले असेच जाता जाता. बट जेव्हा ती रिक्षाची गोष्ट आम्ही ऐकली ना, आम्ही टोटली असे डिप्रेशन मध्ये, ते 4 भीतीच्या आतमध्ये आम्ही इतके टेन्शन मध्ये आलो. म्हटलं काय करायचं यार, एवढूसा काय- जीव आहे आमचा, काय आम्ही काय संसार- करावं, कोणाला हेल्प मागावा. तर मी तुम्हाला सांगते, याच्यानंतर ही येतो अभि सुरुवात आहे. याच्यानंतर आमच्या बरोबर काय झालं, एवढं आम्ही पार पाडत आलो आणि त्याच्यानंतर आम्हाला चांगलं होणारच होतं. बस सगळं व्यवस्थित चालूच होतं, इतकं पण हाय लेवलला नव्हतं, बट आमचं 2 टाइमचं आमचं पोट भरेल इतकं आमचं चाललेलं होतं. आणि जेव्हा आमची अशी परिस्थिती होती तेव्हा पण आमच्या मदतीला कोणच नव्हतं, फक्त आम्ही दोघे होतो बास एकमेकांच्या सोबत आणि एकमेकांच्या सुखदुःखात फक्त आम्ही होतो. तर वरून आम्हाला हे पण एवढं नव्हतं की कसं राहायला पाहिजे सध्या तरी. तर ह्याच्या पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे की त्या रिक्षावाल्याने आम्हाला कॉल करून तो असं काहीतरी बोलला की जेणेकरून आम्ही अजून डिप्रेशन मध्ये गेलो. फोन आल्याच्या नंतर आमचं काय झालं काय नाही ते आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहोत. आम्ही जे बोललो ते आमच्या बरोबर सिरियसली आणि खरं झालेलं आहे, म्हणून आम्ही सांगतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला कुणालाच दुखवायचं नाहीये, बट आमच्या लाईफ मधला हा एक पार्ट आहे, आमच्या एक जर्नीचा पार्ट आहे, जो आम्ही खूप वाईट परिस्थिती काढलेली आहे, म्हणून आम्हाला तुमच्याशी शेअर करावं लागलं. आणि हे थोडं पर्सनल आहे, पण हा. ते बोलतात ना की तुमचीच गलती असेल किंवा तुम्हालाच हे असेल तसं असेल, म्हणून खूप ते आम्हाला लोकांचं cover असं आहे की करायचंय. लग्न झाल्यानंतर बायकोचं ऐकतो किंवा नाही का आता खूप बदलला. तर लोकांचे जे इंटेन्शन आहेत ना, लोकांना नाही माहिती की प्रत्येकाच्या घरात काय चाललंय काय नाही चाललं, कशामुळे भांडणं होतात. सगळ्यांना असं वाटतं सुनं चुकीचे, कोणाला असं वाटतं सासू चुकीचे, पण तसं नसतं. परिस्थिती जी असते ना
त्या परिस्थितीमुळे पण भरपूर काही गोष्टी क्रिएट होतात ज्या आपल्या हातामध्ये पण नसतात. सो हा जो व्लॉग आहे आपण या ठिकाणी एंड करूयात. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि गेल्या व्लॉगला तुम्ही इतकं सारं प्रेम दिलं त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. तर आता भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय. बाय बाय.